गुढीपाडवा, रमजान ईद, भीम जयंती, रामनवमी, महावीर जयंती व हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे तसेच निवडणूक शांततेत पार पडावी यानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वात रूट मार्च पोलीस स्टेशन खामगाव शहर येथून सुरुवात होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टँड, शेगाव नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून निर्मल टिंग, मस्तान चौक, राणा गेट, शिवाजी वेस, बोहरीपुरा, संताजी महाराज पुतळा, भगतसिंह चौक, एकबोटे चौक, टॉवर चौक आदी मार्गाने रूट मार्च काढून शहर पोलीस स्टेशन मध्ये रूट मार्च समारोप करण्यात आला। रूट मार्च मध्ये खामगाव शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, 12 दुय्यम अधिकारी, 100 पोलीस अंमलदार, CISF चे 90 अधिकारी व अंमलदार, केरळ पोलिसांचे 90 अधिकारी व अंमलदार, RCP चे 25 अंमलदार सहभागी झाले होते। या दरम्यान नागरिकांनी शांततेत उत्सव साजरे करून पोलिसांना सहकार्य करावे, त्यामध्ये कुठल्याही समाजकंटकाकडून गैरवर्तणूक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। निवडणुकीसाठी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी केले। कारवाई करण्यात येईल। खामगाव शहर येथे खामगाव शहर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर याच्या हद्दीमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनीलजी कळासने, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोकजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे नेतृत्वात रूट मार्च घेण्यात आला। सदर रूट मार्चला आम्ही स्वतः तसेच ग्रामीण PSO, PI, शिवाजीनगर PI आणि खामगाव शहर PI तसेच पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील 10 कर्मचारी, शिवाजीनगर येथील 50 कर्मचारी व शिवाजीनगर येथील 40 कर्मचारी, त्यांच्यासोबत CISFची 1 कंपनी 90 लोक व केरला रिझर्व्ह पोलीस दल यांचे जवळपास 90 लोक असा एक संयुक्तिक रूट मार्च आगामी सण जसे की गुढीपाडवा, रमजान ईद, आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, रामनवमी हे सर्व सण उत्सव तसेच आगामी 20 ते 24 लोकसभा निवडणूक शांततेने व निर्भयपणे पार पाडावे यासाठी शहरातील बसस्टँड चौक, चांदमारी चौक, विकमसी चौक, बाळापूर फैल, भुसावळ चौक, निर्मल टर्निंग्स, सती फैल, बर्डे प्लॉट,
मस्तान चौक, राणा गेट, शिवाजी वेस, बोरीपुरा मस्जिद भाग, त्यानंतर संताजी चौक, फरशी, भगतसिंग चौक व टावर मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत रूट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट सर्व जनतेला एक आव्हान आहे की आगामी लोकसभा निवडणूक हा निर्भय व स्वच्छ वातावरणात व कोणत्याही दबावात जनतेनं न येता पार पाडण्याच्या अनुषंगाने व जनतेला सुरक्षेची भावना देण्याच्या अनुषंगाने काढण्यात आला असून यामध्ये जर काही समाजकंटकाकडून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही व त्यांच्यावर यथायोग्य कारवाईसुद्धा होईल. जनतेला पुन्हा मी आव्हान करतो की आगामी लोकसभा तसेच आगामी सण उत्सव हे शांततेनं व निर्भय वातावरणामध्ये साजरे करावे व लोकसभा निवडणूकसुद्धा सर्वांनी भरपूर प्रमाणात मतदानाला जाऊन मतदान करून आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला जो हक्क आहे तो बजवावा. पोलीस सदैव तुमच्या पाठीशी राहील. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.